नमस्कार, मी स्मिता देशमुख, स्माइल ओव्हर माइल्सची ओनर. आम्ही प्रोडक्टचं लाईफ एनहान्स करतो विदाउट ॲडिंग एनी काइंड ऑफ प्रिझर्वेटिव्ह. मोस्टली आम्ही काम करतो आहे की विदाउट प्रिझर्वेटिव्ह म्हणजे कॅन्सर फ्री इंडियाकडे एक स्टेप अशी म्हणून आम्ही ह्याच्यावरती काम करतो आहे. हा पूर्ण सेटअप आहे माझा. मुळात स्माइल ओव्हर माइल्स हा पूर्ण कॉन्सेप्ट हाच मुळात दिलीप सरांच्या प्रोग्रॅममधून आलेला आहे. भरारीमध्ये मला हे लक्षात आलं की माझा 20 वर्षाचा एक्सपिरियन्स जो फक्त मशीन इंडस्ट्रीमध्ये होता, मी कस्टमाइज मशीन्स बनवायचे, हा त्याच्यामध्ये होता. आणि त्याच्यानंतर मला लक्षात आलं की मी आता पूर्ण वेळ याच्याबरोबर मी जे एक्स्ट्रा नॉलेज घेतलेलं आहे फूडबद्दल, ज्याच्यावरती मी पूर्ण 12 वर्ष काम केलेलं होतं, प्रिझर्वेटिव्ह ॲड न करता प्रोडक्टचं लाईफ कसं वाढवता येईल फक्त पॅकेजिंगवरती, तर हा माझा ॲक्च्युअल बिझनेस असला पाहिजे. कारण माझा हा लक्षात आलेला मोटिव्ह. संजीवनीमध्ये मी या गोष्टी अजून डीपमध्ये शिकले. आपल्याला बिझनेस जेव्हा आपण करत असतो त्यावेळेस प्रत्येक डिपार्टमेंट हे किती महत्त्वाचं आहे आणि हा प्रत्येक वेगवेगळ्या डिपार्टमेंटनी वेगवेगळे फंक्शन्स हे जर प्रॉपरली केले तर ऑर्गनायझेशन ही प्रॉपरली चालते. तर ह्या ऑपरेशन्ससाठी आपण हे सगळे डॉक्युमेंट्स जे आम्हाला सरांनी दिलेले आहेत त्याच्यावरती आम्ही काम करायला सुरुवात केलं. त्याच्यामध्ये आमचे प्रत्येक डिपार्टमेंट वाईज HR काय केलं पाहिजे, आम्ही ऑपरेशन्स कसे केले पाहिजेत, आमच्या स्टाफनी काही डॉक्युमेंट्स आहेत ते कसे फिलअप केले पाहिजेत, कसे फॉर्म घेतले पाहिजेत, आम्ही इंटरव्ह्यू कसं घेतले पाहिजे, जेव्हा येणारा प्रत्येक माणूस हा ऑर्गनायझेशनमध्ये किती महत्त्वाचा आहे आणि तो त्याच्यानुसारच आपण आतमध्ये घेतला पाहिजे. जेव्हा आपल्या पूर्ण ऑर्गनायझेशनचा एक मोटिव्ह जेव्हा एक असतो, पर्पज जेव्हा एक असतो, त्यावेळेस ऑर्गनायझेशन पद्धतीत ज्या ग्रो होईल ते आपण इमॅजिन नाही करू शकत. मग टर्नओव्हर्स वगैरे ह्या गोष्टी आपोआप अचीव्ह होतात. तर त्यासाठी आम्हाला सरांनी काही गोष्टी शिकवल्या, आम्हाला रिच्युअल्सनी खूप मदत केली. आम्हाला आमचं कॉन्सन्ट्रेशन, आम्हाला बिझनेसवरती फोकस कसा आमचा ठेवता येईल यासाठी काही रिच्युअल्स दिले होते. तर त्याच्यामुळे आम्ही बिझनेसमध्येच कंटिन्युअस राहिलो. आम्हाला ह्या बाकीच्या गोष्टी ज्या होत्या ज्याच्यामुळे आम्ही डायव्हर्ट होऊ शकत होतो किंवा झालो असतो किंवा होत होतो, ह्या गोष्टी आमच्या निग्लेक्ट झाल्या. जेव्हा आम्ही जसं पुढे एक एक आमचे सेशन होत गेले, प्रत्येक वेळेसच्या सेशनमध्ये आम्ही एक्स्ट्रा शिकत गेलो. प्रत्येक वेळेसचा आमचा डेटा हा स्क्रीनिंग होत 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 आत्ता जी मला आम्ही फायनली शिकतोय त्याच्यामध्ये आम्ही कॅश फ्लो आमचा मॅनेज करू शकतोय. मॅडमनी आम्हाला काही 6 जारच्या टेक्निक शिकवल्या, त्याच्यामध्ये आमचा कॅश फ्लो किती प्रॉपरली मॅनेज करणं ते किती महत्त्वाचं आहे हे आपोआप कळत गेलं. सरांनी काही डॉक्युमेंट्स दिले, ते प्रत्येक डॉक्युमेंट्स फॉलो करणं आणि त्याचे इम्पॉर्टन्स आपल्याला कसे ग्रॅज्युअली आणि मल्टिपल रिझल्ट देऊ शकतो हे आम्ही शिकलो. आत्ता आम्हाला कस्टमर कुठल्या कस्टमरबरोबर कसा ओळखायचा, कसा त्याला बिझनेस मिळू शकतो आणि कुणाच्या मागे किती फिरलं पाहिजे, ह्या गोष्टींमुळे आमचा जो वेळ काही कस्टमरकडे जात होता की जे आम्हाला वर्थी नव्हते, तर ते आपोआप बाजूला गेल्यामुळे आता ज्या कस्टमरवरती फोकस आम्हाला कमी काम करून त्यांच्यावरती जास्त आउटपुट मिळू शकतो असे कस्टमरबरोबर ते आम्ही फोकस केलेलं आहे. सो आमचा क्लायंट बेस वाढत चाललेला आहे. आम्हाला सरांनी सांगितलं की स्टाफमध्ये कुठले स्टाफ ठेवले पाहिजेत, कुठले स्टाफ आपण काढून टाकले पाहिजेत, जर काढले पाहिजेत तर ते कसे काढले पाहिजेत आणि ठेवले पाहिजे तर त्यांना काय लेवलवरती ग्रूम केलं पाहिजे की ज्याने आपलं ऑर्गनायझेशन आपण तिथे नसताना पण स्मूथली फ्लो होऊ शकेल. तर ह्या गोष्टींवरती आम्हाला सरांनी फोकस करायला शिकवलं. आमच्याकडे आता जे सरांनी दिलेले डॉक्युमेंट्स आहेत हे आम्ही आमचा गीता आणि बायबल या पद्धतीत वापरतो. आम्ही आता सांगतो किंवा बोलतो ह्या प्रत्येक गोष्टीला काही प्रोटोकॉल्स आहेत. आम्ही काय घातलं पाहिजे, आम्ही काय बोललं पाहिजे, कुणाशी बोललं पाहिजे, किती बोललं पाहिजे. जेव्हा आपल्याकडे सगळं नॉलेज आहे पण आपल्याकडे कस्टमरला लक्षात घेऊन फक्त त्याच पॉईंटला हायलाईट केलं पाहिजे, त्याचा पेन ओळखला पाहिजे, त्याला बेनिफिट सांगितले पाहिजेत आणि तो कसा क्लोज करायचा, कुठल्या टर्म्सवरती, खास करून आपण अशा टर्म्स अँड कंडिशन अशा ठेवल्या पाहिजेत आणि आपल्याच टर्म्स अँड कंडिशनवरती आपण कस्टमरला खुश ठेवून हे कसं क्लोज करू शकतो आणि कस्टमरचा बेनिफिट कसं जास्तीत जास्त देऊ शकतो, ह्या सगळं हे आमच्यामध्ये ग्रूमिंग झालेलं आहे. सरांनी आम्हाला जे शिकवलं आणि जे केलं हे ब्लाइंडली फॉलो करणं हेच आमच्यासाठी एक मात्र उद्देश आहे आणि त्याच्यातनं आम्ही जे हवं ते कसं अचीव करू शकतो हे आम्ही स्टेप बाय स्टेप करत गेलेलो आहोत. आणि बरेचसे आमचे ड्रीम्स होते हे 1 बाय 1 आम्ही अचीव करत एक स्टेप पुढे चाललेलो आहोत आणि ज्या पद्धतीत चाललेलो आहोत हे विदाऊट सेशन आणि विदाऊट रिच्युअल्स हे करणं पॉसिबल नव्हतं.